माय माऊली नमस्कार. त्रिवेणी उत्सव जागरमध्ये सणवार उत्सव उपक्रमात आपण श्राद्ध पक्षातील श्राद्ध करतोय. परंतु श्राद्धात ज्या आपण भाजी स्वयंपाक बनवला जातोय त्याचं आपल्या शरीराशी नातं जोडलं गेले. पण काय नातं ते आपण आपलं अभिवाचनातनं श्रवण करूया. श्राद्धातील प्रत्येक पदार्थाला देहाशी प्रकृतीशी जोडले पाहिलं आहे. यालाच अन्न ब्रह्म म्हणतात. मनातला प्रश्न काय हो? श्राद्ध पक्षातील स्वयंपाक आणि नरदेहाचे नाते काय? तर चला तर बघूया आपण काय नाते ते. पदार्थ देहाशी नाते. आपण मूगडाळ वरण बनवतोय ते आपल्या शरीरातील रक्त जीवनदायी सात्विक बनवते. 2 भात. भात मेद चरबी शरीराला ऊर्जा आणि पोषक. 3 कढी अशुद्ध रक्त. म्हणजेच आपण जे स्वयंपाक बनवतो त्या स्वयंपाकाचं आणि आपल्या शरीराशी काय नातं ते आपण समजून घेत आहोत. कढी अशुद्ध रक्त शुद्धीकरण करणारी. 4 बासुंदी शुद्ध रक्त सत्व ओज वाढवणारी. 5 कोशिंबीर म्हणजेच काय हो? कोशिंबीर आपण करतोय पेरू डाळिंब केळी. तर पेरू स्त्रीलिंग, डाळिंब फलितवीर्य आणि केळी नरलिंग. सृजन प्रजनन शक्ती होय. 6 पोळी त्वचा शरीराचे आवरण रक्षण कर. 7 पुरी स्तनलेहर पोषण वात्सल्य. 8 सांजोरी स्तनलेहर गोडवा तृप्ती. 9 उडीद वडा नरबळीचे प्रतीक तामशी शक्तीचे समर्पण करणे. 10 अमृत फळ म्हणजेच अमृत म्हणजेच आयुष्य दीर्घायुष्य हो यासाठी अमृत फळ करतोय. 11 गिलके म्हणजेच गिलकेची भाजी. गिलके म्हणजे आपले हात म्हणजेच काय हो? कर्म आणि सेवा. 12 दोडके पाय. दोडके म्हणजे पाय गती आधार. 13 कारले. कारले नसा कडू असली तरी रक्तशुद्धी होते बरं का. 14 चवळी लांब नसा शरीरभर पसरले ज्या म्हणूनच आपण चवळी भाजी करतोय. 15 चक्की म्हणजेच भोपळा पोट पचन धारणा शक्ती. 16 भेंडी. भेंडी म्हणजे काय? तर बोटाचे सूक्ष्म कर्म. भेंडी बोटासारखी असते की नाही ते सूक्ष्म कर्म. 17 अळूपान फांगोड पोटावरील लेहर संरक्षण. ज्याप्रमाणे आपल्या पोटावरती लेहर असतात तसं अळूपानाचं आपण ज्यावेळेस फांगोड करतोय ते सुद्धा लहरच असतात. 18 गवार पंजा नसा बारीक नसा बंद. 19 भजी शरीरातील गाठ ग्रंथी चक्र म्हणून आपण भजी करतोय. 20 लिंबू शरीर शुद्धी करण्यासाठी विषबाधा निवारण करण्यासाठी. जर आपल्या स्वयंपाकात काही चुकलं असेल तर ते कडवट व्हायला नको म्हणून आपण लिंबू शरीर शुद्धीसाठी वापरतोय. 21 आले म्हणजे कमी पडले तर आले औषध आणि उष्णता जनक. 22 दिवली प्रकाश इतरांना मार्ग दाखवणारी ज्योत म्हणजेच आपण दिवली करतोय वात लावतोय. 23 पानाचा विडा मुखशुद्धी शेवटी शांती आणि तृप्ती मिळते म्हणून आपण पानाचा विडा देतोय. महत्वाचा मुद्दा काय हो? तर आपण पुरी आणि वडा करतोय. सांजोरी नंतर दिवली ठेवून वात लावतोय. इतरांना प्रकाश दाखवून मार्ग दाखवतो. मात्र आसुंडी केल्यानंतर ती काढून बाहेर टाकावी. गाईला पण घालू नये. तसंच आपण पाण्याचा द्रोण भरून ठेवावा. मोहाच्या पाण्याचे महत्व काय? तर मोह सोडावा हा संदेश देतो मोहाचे पान. पण आपण जे दिवली करतोय वात लावून प्रकाशित करण्यासाठी ते गाईला घालू नये. जर तुम्ही श्रवण केले असेल तर नक्कीच तुमची प्रतिक्रिया अपेक्षित आहे. जर काही राहिलं असेल तर तुम्ही नक्की सुचवू शकता आणि जर काही चुकलं असेल तर क्षमस्व क्षमस्व.